नमस्कार मंडळी. तर सकाळचे 10 वाजले होते. नाश्ता बनवायचा होता. आधी तिला स्कूलमधून आणलं, कारण आता एक्झाम चालू आहे तर लवकरच सुटते स्कूल. आणि स्कूलमधून आणलं आणि म्हटलं चला आता सगळ्यांसाठीच नाश्ता बनवूया. तर खरं सांगायचं ना तर मला आता नाश्ता बनवायचं ना काही टेन्शनच येत नाही. कारण जेव्हापासून मी याचं पीठ बनवलं आहे ना, नाचणीचं पीठ आणि आपलं ओट्सचं, तर त्याच्यामुळे ना मला खूप फायदा झालेला आहे. कारण काय होतं ना, एक कांदा चिरला, कोथिंबीर चिरली, थोडंसं तिखट, हळद, मीठ, मिरची आणि तीळ वगैरे टाकलं का मस्त छान असे धिरडे तयार होतात आणि नाश्त्याचं होऊन जातं मग. तर याच्यामध्ये ना तुम्ही अजून आपले भाज्या पण ॲड करू शकता, जसं किसून दुधी टाकू शकता, बीट टाकू शकता, गाजर, शिमला वगैरे टाकू शकता किंवा मेथीची पानं पण टाकू शकता. पण मी असंच बनवते. तर असं बनवलं आणि अगोदर अनिकेतला नेऊन दिलं. तो अभ्यास करत होता तर म्हटलं त्याला द्यावं नेऊन, कारण कमी गॅसवर बनवायला लागतं ना, तर मग त्याच्यामुळे जरा थोडासा टाईम होतो ना, मग ते छान असं परतलं पाहिजे खरपूस. तर मी याला तुपावरच भाजते. तर खूप छान असे टेस्टी धिरडे चिला तयार होतो. तर मी तर शक्यतो आता हेच बनवते. आणि इथं जी मी केळी आणली होती ना, तर ती केळी आणून एकच दिवस झाला होता आणि तर लगेच ती केळी पिकली होती. ॲक्च्युली ती काप करण्यासाठी आणली होती. तर मग एकच असं हिरवं केळं राहिलं होतं, तर म्हटलं चला त्याचे काप बनवून टाकूया. आधी तिला आवडतात काप, तर मग थोडंसं तांदळाचं पीठ, रवा घेतला आणि त्या केळ्यांना आपलं लाल तिखट, हळद, मीठ लावलं आणि त्याचे काप बनवले आणि तिला खायला दिले. त्याच्यामध्ये एक अरबी पण होता, तर ते राहिलेला होता. एकच शिल्लक होता अरबी, तर तोही कापला आणि त्याचेही काप बनवले. तर असं नाश्ता वगैरे झाला. मग नंतर कपडे वगैरे झाली, धुवून टाकली आणि नंतर मग स्वयंपाक बनवायचा होता. कारण नाश्ता केला की मग स्वयंपाक थोडा उशीर झाला ना की तरी काही वाटत नाही, भूक लागत नाही लवकर. तर आज बनवायचं होतं मला, मसूरची भाजी बनवायची होती. तर मसूर बनवला, चपात्या बनवल्या आणि आपली चवळीची पालेभाजी बनवली. आणि अशा प्रकारे दुपारचं जेवण हे तयार झालं. माझ्यासाठी एक भाकरी टाकली होती, बाजरीची बनवली होती. तर मग दुपारचं जेवण हे मस्त असं आमचं तयार झालं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.